राजधानी दिल्लीमध्ये तापमानाचा पारा घसरलाय। दिल्लीत आज पहाटे 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। उत्तर भारतात सर्वत्र दाट धुक्याची चादर पाहायला मिळते आहे। धुक्यामुळे उत्तर भारतातील राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सुद्धा मंदावली आहे। तर पुढचे 3 दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। उत्तर भारतामध्ये थंडीची जी तीव्रता आहे ती कायम आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद भागात, त्याचबरोबर गुडगावमधल्या काही भागामध्ये, हरियाणामध्ये शून्य दृश्यमानता पाहायला मिळाली आणि राजधानी दिल्लीत देखील या धुक्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय। आपण आहोत सध्या इंडिया गेट परिसरामध्ये आणि इथली दृश्यमानता जर पाहायला गेली तर 100 ते 150 मीटर अंतरावर आहे। भव्य जी वास्तू आहे इंडिया गेटची ती आपल्याला कॅमेराच्या लेन्समध्ये दिसूही शकत नाही। हा खरं तर समोर जाणारा रस्ता राष्ट्रपती भवनाकडे आहे, मात्र इथंही आपल्याला 100 ते 150 मीटर अंतराच्या पुढचं काहीच दिसत नाही। त्यामुळं वाहन चालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन खरं तर प्रशासनानं केलं आहे। नोएडातल्या किंवा उत्तर प्रदेशमधल्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, कारण मिनिमम जे कमीत कमी तापमान जे आहे ते 6 वर येऊन पोहोचलेलं आहे दिल्लीमधलं आणि पुढचे 3 दिवस देखील असंच कमी तापमान राहील आणि जे पहाडी भाग आहे त्या भागामध्ये बर्फवृष्टी देखील कायम राहील पुढचे 3-4 दिवस असं देखील हवामान खात्यानं सांगितलं आहे। त्यामुळं उत्तर भारतीयांनी काळजी घेणंच आता महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।